आपण या ठिकाणी पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संजना घाडी यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सोहळा हा पार पडतोय। संजना घाडी यांचे समर्थक सुद्धा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। उद्धव ठाकरेंना हा आता आणखी एक धक्का देण्यात येत आहे। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना हा धक्का देण्यात येतोय। ठाकरेंच्या उपनेत्या संजना घाडी या आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। त्यांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। आपण ही दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंकडून आता हा धक्का देण्यात येतोय। आगामी निवडणुका आता या ठिकाणी होणार आहेत आणि त्याआधीच आता हा धक्का देण्यात येतोय। संजना घाडी यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यात येत आहे। पालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका आता तोंडावर असताना उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांच्याकडून हा धक्का देण्यात येतोय। संजना घाडी आपल्या कार्यकर्त्यांसह आपल्या समर्थकांसह या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। संजना घाडी या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि त्या आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना हा धक्का देण्यात येतोय। संजना घाडी आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। आपण हे दृश्य पाहतोय। संजना घाडी यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। यावर आदित्य ठाकरे यांची सुद्धा याआधी प्रतिक्रिया समोर येत होती। स्वार्थासाठी गेलेल्यांबद्दल आपण बोलणार नाही, प्रतिक्रिया देणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं। संजना घाडी आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह आपल्या समर्थकांसह या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा हा पार पडतोय। संजना घाडी या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाच्या उपनेत्या होत्या। आता त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे आता हा कुठेतरी उद्धव ठाकरे यांना धक्का मानला जातोय। पालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी हा एकनाथ शिंदे यांच्याकडून आता उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यात येत आहे। संजना घाडी या आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। यानंतर संजना घाडी यांना विनंती करण्यात येते की त्यांनी कृपया इथे संबोधित करावं। थोडे बाकीच्यांनी पुढे चला, पुढे चला। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी संजना घाडी यांचे कार्यकर्ते पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। दिनांक 13 एप्रिल 2025 उमेश, मी आपल्याला थोडं थांबवते। आमच्या घाडी उभयतांच्या आणि आमच्या बरोबर आलेल्या सर्व शिवसैनिक पदाधिकारी शिवसैनिकांच्या जीवनामध्ये एक आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा क्षण आणि दिवस या ठिकाणी आहे। आज आम्ही शिवसेना प्रमुखांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराने जो पक्ष चालतो तो आपल्या सर्वांचा शिवसेना, ज्याचे मुख्य नेते आहेत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्रीपदी त्यांनी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय संजना घाडी या ठाकरेंच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या
पक्षाच्या उपनेत्या होत्या, त्यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत पदाधिकारी सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आता प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत। आगामी निवडणुका आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आता एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना धक्का देण्यात येतोय। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश करत आहोत। कारण तुम्हाला सर्व मीडियाला माहिती असायला पाहिजे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून थोडंसं पाठवलं, परंतु खरंच आम्ही अनुभव घेतला की पलीकडे काय चालतंय, जी विचारधारा शिवसेना प्रमुखांनी आपल्या सर्व मराठी माणसाला, महाराष्ट्राला किंबहुना हिंदुस्थानातील तमाम जनतेला दिली, त्या विचारांना तिलांजली देऊन कसं काम केलं जातं हे साहेब आम्ही गेली 12-14 वर्ष आम्ही पाहतोय। आणि म्हणून तुम्ही जे काम केलं मुख्यमंत्री म्हणून आणि आज उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करतात त्याला प्रेरित होऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत। माझ्या प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांची विकास कामं होणं, मुंबईतील उपनगरामध्ये असणारे मोठमोठे प्रश्न तडीस जावे अशा प्रकारची आमची या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी प्रवेश करीत आहोत। निलमताईंचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। साहेब, तुम्ही जी जबाबदारी द्याल, जे काम द्याल, संजना घाडी काय काम करू शकतात हे महाराष्ट्राने बघितलेलं आणि आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आता एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरेंना धक्का देण्यात येतोय। नक्कीच पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का दिलेला आहे। दहिसर परिसरातल्या ज्या माजी नगरसेवक आहेत संजय घाडी आणि याच्यासोबतच उपनेत्या संजना घाडी यांचा जो पक्षप्रवेश येतो मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी होत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा मोठा पक्षप्रवेश आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत काय ते संजना घाडी आणि संजय घाडी करत आहेत। गेल्या अनेक दिवसापासून संजना घाडी आणि संजय घाडी आपल्या पक्षात नाराज असल्याची चर्चा सातत्याने होत होती। यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून लवकरच पक्षप्रवेश करतील अशी माहिती मिळत होती। मात्र आज हा पक्षप्रवेश झालेला आहे। शिवसेनेचे जे खरे विचार आहेत त्यांना तिलांजली उमेश, मी आपल्याला थोडं थांबवते। संजना घाडी बोलतात। विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आज आम्ही उभयता संजना घाडी, संजय घाडी, सर्व आमचा तिथला शिवसेनेचा, युवा सेनेचा परिवार, महिला आघाडीचे आमच्या महिला, त्याचबरोबर आमच्या महिला सहकारी संस्था फेडरेशनच्या या ठिकाणी आवर्जून आलेल्या ममता हातीसकर, गोदावरीताई, गावडेताई, दत्तपस्ती समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, जोरकरजी, त्यांच्याबरोबर आलेले सर्व हॉकर्स युनियनचे पदाधिकारी, सगळेजण आज माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारांवर, यांच्या खऱ्या अर्थाने माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने चाललेल्या या पक्षात, ज्याला विधानसभेत खऱ्या अर्थाने आम्ही म्हणत होतो विधानसभेत कौल मिळेल आणि खरं काय ते कळेल, तर ते सत्य लोकांसमोर आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि ज्या पद्धतीने तिथे काम करत असताना, कारण अचानक आलो आणि अचानक बऱ्याच मला अशा कमेंट्स ऐकायला मिळाले, अचानक तुतीस तुमने येतील, तर तसा विचार कधीच नसतो। कारण माणूस हा एक स्लो ऑब्झर्व्हर असतो, सगळ्या गोष्टी पाहत असतो। आम्ही तिथे तर जवळून त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, पण ज्या पद्धतीने कामाला संत गती आणि चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एका वेगळ्याच राजकारणामुळे गळचेपी, ह्या सगळ्या गोष्टींचा सामना कित्येक महिने आम्ही या ठिकाणी करत होतो। आणि जर ज्यांच्यासाठी आम्ही हा त्याग करत होतो आणि ज्या पक्षासाठी काम करण्याचा प्रयत्न करत होतो, तिथे जर आम्हाला स्थान मिळणार नसेल, आमची गळचेपी होणार असेल आणि कुठेतरी लोक नको आहेत का त्यांना, असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला। आणि मग विचार केला लोकांचा, जनतेचा, ज्यांच्यासाठी विकास कामांच्या माध्यमातून एक चांगला डोलारा आपण उभा करू शकतो आणि महाराष्ट्राला ज्यांना खऱ्या अर्थाने एका चांगल्या विकास पथावर नेण्याचं काम अहोरात्र माननीय एकनाथ शिंदे साहेब करतायत। आणि अशा खऱ्या अर्थाने माननीय दिघे साहेबांना अभिप्रेत असलेला, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले जमिनीवरचे कार्यकर्ते असे मी त्यांचा उल्लेख करीन। कारण गेल्या या 2 दिवसाच्या भेटीमध्ये मी पाहते ज्या पद्धतीने ते लोकांना भेटतायत
तर खरोखर अशा एका व्यक्तीबरोबर आपल्याला काम करायला मिळणार आहे याचा आनंद आहे. आणि शिवसेना पक्षासाठी साहेब आम्हाला जी जी जबाबदारी आपण द्याल ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्षपणे आम्ही पार पाडू. सगळ्यात महत्वाचा असेल आपला विश्वास, तो बरोबर राहावा ही आपल्याला मी विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आदरणीय साहेब आपल्याला संबोधित करतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, धर्मवीर संभाजी महाराज की. कालच छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर पुण्यतिथी साजरी झाली. खरं म्हणजे गेले 2.5-3 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण राज्याचा कारभार करत होतो. आणि आपण पाहिलं की या राज्यात जे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारं राज्य या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिले. आणि म्हणून एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना, या दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि म्हणून हा जो काही प्रयत्न गेल्या 2.5 वर्षात केला त्याची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने या गेल्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या अगदी मजबूतीने दिली. आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही 232-235 जागा महायुतीला मिळाल्या नव्हत्या. एवढं दैदिप्यमान यश आणि विजय या महाराष्ट्रातल्या जनतेनं आपल्याला मिळवून दिला. आणि संजयताई आपण म्हणालात की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कळेल, आणि ते कळालं की शिवसेना, खरी शिवसेना कुणाची. आणि म्हणून आपण 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्या. आणि आता कुणी किती 100 जागा लढवून किती जिंकल्या, किती तो या आरोपाचा केस पाडून 20 जागा जिंकल्या. आरोप आरोप आरोप, प्रत्येक वेळेला आरोप, दुसरं काही केलंच नाही. आरोप आणि शिवाशा, दुसरं काय दिलंय. आणि म्हणून जे आहेत जे गेले त्यांना त्यांच्याकडे काय काय दुष्णार नवीन नवीन पदव्या आहेत त्या मिळत जातील. परंतु मी त्याच्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. आरोपाला आरोपाने मी उत्तर दिलं नाही, मी आरोपाला कामातून उत्तर दिलं. आणि म्हणूनच 2.5 वर्षामध्ये जे काम या महाराष्ट्राने पाहिलं त्यामुळे लोकांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार काय होते, सर्वसामान्य लोकांना त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आपण केलं पाहिजे. 80% समाजकारण, 20% राजकारण हे आपण केलं पाहिजे. मी तेच केलं. मी मुख्यमंत्री होतो तरी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम केलं. आणि म्हणूनच एवढं मोठं दैदिप्यमान यश मिळालं. आता तोच वेग यापुढे देखील महायुतीचं सरकार कायम ठेवणार आहे. आज आपण पाहतोय की 4 महिने झाले, आज या राज्यात देखील आपण अनेक निर्णय आपण घेतोय. देवेंद्रजी, मी आहे, अजितदादा, आमची टीम काम करते. आणि म्हणून पद काय, पद वर खाली होतात, पद येतात जातात, पुन्हा येतात. परंतु या ठिकाणी बाळासाहेब सांगायचे, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण नाव जाता कामा नये. ते टिकवण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलेलं आहे. आणि म्हणून या तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझ्यासाठी सगळ्या पदापेक्षा मोठी आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे काय करायचं हे सर्वसामान्य लोकांसाठी करायचं. जरी टीम आमची पदं बदलली असली, टीम तीच आहे, पण विचार एकच आहे, अजेंडा एकच आहे, ते म्हणजे सर्वसामान्य माणूस. आणि म्हणून मुंबईमध्ये आपण पाहतो की मुंबईमध्ये 15-20 वर्ष जी कामं पूर्वीच व्हायला पाहिजे होती ती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पहिल्यांदा आपण सगळे 100% सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करतोय. आणि त्याचा पहिला टप्पा, दुसरा टप्पा सुरू झालाय. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये मुंबई खड्डेमुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही, प्रदूषण मुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यामध्ये आपण जे मुंबईमध्ये आज अटल सेतू झाला, कोस्टल रोड झाला, मुंबईचं सुशोभीकरण आपण करतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे आलाय की नाही? सगळ्या आपण ते सुरू केलं. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, घराच्या बाजूला अगदी वसाहतीच्या बाजूला आपला दवाखाना, तिथेच लोकांना उपचार मिळाले पाहिजे. कारण शेवटी हे उपचार जे आहे
लोकांना न परवडणार आहेत. आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये 1.5 लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले माझ्या काळामध्ये 5 लाखाचं केलं आपण. 1.5 लाखाचं 5 लाखाची मर्यादा वाढवली आणि आता याच्यामध्ये कुठली अटीशर्ती काहीच नाही. जेवढ्या या महाराष्ट्रामध्ये लोक आहेत 12.5-13 कोटी या सगळ्यांना ही योजना आपण लागू केलेली आहे. त्यामुळे आपण हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो ते सर्वसामान्यांसाठीच असलं पाहिजे ही भूमिका आपण कायम ठेवून आपण या ठिकाणी काम करतोय. म्हणूनच तुम्ही कामावर विश्वास ठेवला आणि हे काम करणारं सरकार आहे, हे काम करणारं आपली शिवसेना आहे. आणि तुम्ही काय दुसऱ्या पक्षात नाही. तुमच्या पूर्वी काय होतं, धनुष्यबाण होता ना, आताही तुम्हाला धनुष्यबाणच मिळणार. त्यामुळे धनुष्यबाण जी आपली निशाणी आहे, धनुष्यबाण आणि आपला भगवा झेंडा आपलं इमान आहे, आपला श्वास आहे, आपला अभिमान आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचं जे काय धनुष्यबाण आणि शिवसेना जे काही लोकांनी स्वार्थासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधली ती आपण सोडवून आणण्याचं काम केलेलं आहे. ती आपण आपल्याकडे म्हणजे आपल्याला पुन्हा ताट मानेने शिवसैनिकाला या महाराष्ट्रामध्ये फिरता आलं पाहिजे यासाठी आपण ते केलंय. आणि म्हणून त्यावर लोकांनी आता शिक्कामोर्तब केलंय की आता कोणी विचारू शकत नाही शिवसेना कुणाची, बाळासाहेबांचे विचार कुणाचे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेना ही लोकांनी त्यावर शिक्कामोर्तब विधानसभेत केला. आणि यापुढच्या देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील किती नगरसेवक आले मी आता आकडा सांगत नाही, परंतु हे सुरू आहे. गेल्या 2.5 वर्षामधून 2017 ते 22 या कालावधीतले नगरसेवक शिवसेनेमध्ये येण्याचा ओघ जो आहे तो प्रचंड मोठा आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील महायुतीचाच भगवा झेंडा भडकल्याशिवाय राहणार नाही. ती काळ्या दगडावरती भगवी राहील आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण सगळे कामाला लागूया. संजनाताई तुम्ही उपनेत्या आहेत, प्रवक्त्या आहात आणि तुम्ही जे काम केलं महिलांसाठी त्या दिवशी मला सांगितलं तसंच काम या ठिकाणी प्रकारामध्ये आपण काम केलं. आणि या सगळ्या 1,500 रुपये आपण लाडक्या बहिणीला दिले तेवढ्यापुरतं आपल्याला मर्यादित राहायचं नाही. आपल्याला सगळ्या या राज्यातल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. प्रपंच कुटुंब चालवत असताना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम या ठिकाणी आपलं सरकार करतंय, शिवसेना करते. त्यामुळे सहकार क्षेत्रात देखील आपलं काम आहे. संजयचं देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं ज्याला जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्याचं काम, फत्ते करण्याचं काम आपण केलेलं आहे. त्यामुळे तुमच्याबरोबर आलेले सर्वजण त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो. आणि एकच आपल्याला सांगतो, या पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता पुढे जाईल, जो काम करेल तो पुढे जाईल. म्हणून हा पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हा मालक आणि नोकरांचा पक्ष नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून माझ्या सकट आपण काम करतोय. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवा. हा एकनाथ शिंदे प्रत्येक कार्यकर्त्यावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून ज्या पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता असेल तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी यापेक्षा दुसरी पुढे काय मिळू शकते. आणि म्हणून जो काम करेल तो पुढे जाईल हे मी मगाशीच सांगितलं. आणि म्हणून काम करा, लोकांचे विश्वास आपल्याकडे संपादन करा. आणि राज्याने ज्या काही योजना आपण केलेल्या आहेत सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, लोकांना त्या मिळाल्या पाहिजे. यासाठी आपला हा हट्ट असला पाहिजे. आणि तीच माझी अपेक्षा प्रत्येक कार्यकर्त्याकडून आहे. आणि म्हणून आपल्याकडे जे जे विभाग आहेत त्या विभागाच्या माध्यमातून आपल्याला मोठं काम या महाराष्ट्रात उभं करता येईल. महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून आपण जे काम करतोय त्याला पुढे घेऊन जाऊया. तुम्ही आल्यामुळे आणखी त्या ठिकाणी शिवसेना वाढेल. मला वाटतं आमदार तिकडे प्रकाश सुर्वे आहेत, त्यांचं ऑपरेशन आहे झालं, मी त्यांच्याशी बोललो. आणि म्हणून आपण त्या भागामध्ये शिवसेना आणखी वाढीचं काम त्या ठिकाणी करायचं आहे. आणि आणखी लोक आपल्या सोबत या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी लोकांना सोबत घ्यायचं आहे. त्यामुळे मी आपल्या सोबत आहे. आणि आपल्याला माहित आहे मी ज्याच्या पाठीशी उभा असतो तो पूर्ण ताकदीने आणि खंबीरपणे उभा असतो.
कार्यकर्त्यांना तुम लढो हम कपडा संभालते असं सांगत नाही मी. त्यामुळे बाळासाहेब देखील कार्यकर्त्याच्या मागे उभे राहायचे, म्हणून ही मोठी एवढी शिवसेना उभी राहिली. परंतु दुर्दैवाने मधलं काय झालं त्यात मी जात नाही. पण मी आपल्याला एवढंच सांगतो, हा विचार जो आहे हा विचार घेऊन आपण पुढे चाललोय आणि हा विचार महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये आपल्याला पुढे न्यायचा आहे एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना शिवसेना. या ठिकाणी संजना घाडी, संजय घाडी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. 80 जागा लढवून 60 जागा आपण जिंकलेल्या आहेत. आरोपांना आपण कामातून उत्तर दिलं असं एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.